श्री स्वामी समर्थ. नमस्कार मेष राशींच्या जातकांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय जागेवरून उठू नका, कारण पुढच्या काही क्षणात जे उलगडणार आहे ते ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील. 25 जूनची रात्र संपताच तुमच्या नशिबाची चाकं अशा वेगाने फिरणार आहेत की स्वतःवरही विश्वास बसणार नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात बदल घडणार आहेत. आजपर्यंत अनेक भविष्यवाणी, अनेक अंदाज तुम्ही पाहिले ऐकले असतील, पण हा टप्पा तुमच्या जगण्याला पूर्णतः नवं वळण देणारा आणि तुमच्या मेहनतीला योग्य न्याय मिळवून देणारा असेल. मागच्या काळात ज्या जखमा तुम्ही सोसल्या, स्वतःच्या माणसानेच पाठीत खूप असलेला विश्वासघात सहन करूनही जो धीर तुम्ही सोडला नाही, त्या सगळ्यांची परतफेड आता सुरू होणार आहे. पण इथेच थांबू नका. एक अशी घटना घडणार आहे की ज्यावर विश्वास ठेवणं कठीण जाईल, आणि ती नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावाच लागेल. हा बदल हळूहळू नाही तर एखाद्या वादळासारखा अचानक धडकणार आहे. 25 जून नंतरचे शेवटचे 5 दिवस तुमचं संपूर्ण आयुष्य उलथापालथ करणारे ठरतील, आणि अशा 5 मोठ्या घटना घडतील की त्या तुमच्या विरोधकांच्या छातीत धडकी भरवतील. जे लोक तुम्हाला कमी समजत आले तेच आता तुमचं यश पाहून तोंडात बोटं घालतील. ही केवळ योगायोगाची गोष्ट नाही, हा तुमच्या कर्माचा हिशोब आहे. त्यामुळे तुमची रास मेस असेल तर या 5 घटनांचं रहस्य समजून घेण्यासाठी शेवटपर्यंत नक्की थांबा, कारण सर्वात मोठा धक्का शेवटीच बसणार आहे. 25 जूनच्या मध्यरात्रीनंतर पहिली मोठी घडामोड तुमच्या करिअरशी आणि रखडलेल्या कामांशी जोडलेली असेल. गेल्या अनेक दिवसांपासून किंवा महिन्यांपासून ज्या एका महत्त्वाच्या कामासाठी तुम्ही दिवस रात्र एक केली होती, ज्या मंजुरी अभावी भविष्य थांबले होते, ते काम अचानक मार्गी लागेल. तुम्ही सर्व प्रयत्न करून निराश झाला होता आणि परिस्थिती हाताबाहेर गेली होती. नेमक्या त्याच वेळी एक चमत्कार घडेल. एका अशा अनपेक्षित निरोपाने किंवा फोन कॉलने तुमची चिंता दूर होईल, ज्याची तुम्ही आशाही सोडली होती. हे फक्त काम पूर्ण होणे नसेल, तर नशिबाचे चक्र तुमच्या बाजूने फिरण्यास सुरुवात झाल्याचीही नांदी असेल. एका अज्ञात व्यक्तीच्या किंवा दैवी ऊर्जेच्या मदतीने तुमची अडकलेली फाईल एका झटक्यात पुढे सरकेल. तो एक फोन तुमच्या मनावरचे वर्षानुवर्षाचे दडपण पूर्णपणे हलके करून जाईल. देवाने अखेर माझ्या प्रामाणिकपणाची किंमत ठेवली, हा एकच विचार तुमच्या मनात येईल, आणि हाच तुमच्या सुवर्ण काळाचा पहिला संकेत असेल. येथून पुढे तुमच्या प्रगतीचा वेग इतका वाढेल की थांबलेली गाडी पुन्हा एकदा वेगाने धावू लागेल. गुरुजी म्हणतात की या सृष्टीत कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही. प्रत्येक घटनेमागे परमेश्वराची एक योजना असते. स्वामी समर्थ नेहमी सांगतात की जो माझ्यावर श्रद्धा ठेवतो त्याला मी कधीही एकटं सोडत नाही. तुम्ही जे कष्ट केले, जे संयम राखला, त्याची नोंद परमेश्वराकडे आधीच झालेली आहे, असे गुरुजी सांगतात. गुरुजींच्या मतानुसार जेव्हा एखादा भक्तीची परीक्षा संपते तेव्हा देव त्याला भरभरून आशीर्वाद देतो. म्हणून गुरुजी सांगतात की श्रद्धा कधीही सोडू नका, कारण श्रद्धेतूनच शक्ती मिळते. गुरुजींच्या शब्दात स्वामींचे अस्तित्व अनुभवासाठी डोळे नाही, मन शुद्ध असावे लागते. त्यामुळे गुरुजी आवर्जून सांगतात की पुढे जे काही घडेल ते स्वामींच्या कृपेनेच फलित समजा. दुसऱ्या दिवशी मेष राशींच्या जातकांसाठी आर्थिक सुबत्तेचा एक नवा मार्ग मोकळा होईल. पैशांच्या चणचणीमुळे तुम्ही गेल्या काही काळात प्रचंड मानसिक ताण सहन केला आहे. आलेला पैसा खर्च होत होता आणि भविष्याची चिंता तुम्हाला रात्री झोपू देत नव्हती. पुढे कसं होणार हा प्रश्न मनात घर करून होता. पण या विशिष्ट दिवशी मेष राशीचे स्वामी मंगळ आणि ग्रहांची स्थिती अशी काही बदलेल की जिथून अपेक्षा संपली होती, अशा विसरलेल्या किंवा गुप्त मार्गाने तुमच्याकडे धनलक्ष्मी चालून येईल. जुनी रखडलेली उधारी, कोर्टाचा अडकलेला निर्णय किंवा वडिलोपार्जित मालमत्तेतून अचानक धनलाभ होईल आणि तुमचा बँक बॅलन्स एका रात्रीत सुधारेल. हा आर्थिक चमत्कार पाहून तुम्हाला स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवणे कठीण जाईल. या धनाचा लाभ असा होईल की मनातील असुरक्षिततेची भीती कायमची मिटेल, घरात सुबत्ता येईल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. हा पैसा केवळ तात्पुरता नसेल, तर भविष्यातील उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करून देईल. समाजात तुमची पत वाढेल आणि जे लोक पैशांवरून तुम्हाला टोमणे मारत होते त्यांची बोलती कायमची बंद होईल. तिसऱ्या दिवशी तुमच्या मानसन्मानात आणि प्रतिष्ठेत अशी काही वाढ होईल की तुमचे विरोधक स्वतःहून मागे हटतील. आजवर तुम्ही लोकांचे बोलणे शांतपणे सहन केले, कष्टाचे श्रेय दुसऱ्यांनी लाटले तरी तुम्ही वाट टाळले.
पण आता कर्मफलाचा काळ आला आहे आणि मेष राशीची अश्विनी, भरणी, कृतिका ही नक्षत्र तुमच्या बाजूने उभी ठाकल्यामुळे कामाच्या ठिकाणी किंवा समाजात तुमची ओळख एका खऱ्या नायकासारखी होईल. तुमची जुनी मेहनत सर्वांच्या समोर येईल आणि कारस्थान करणाऱ्यांचे चेहरे उघडे पडतील. जे कालपर्यंत तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते तेच लोक आज तुमच्याशी आदराने बोलू लागतील. वरिष्ठ अधिकारी किंवा प्रतिष्ठित व्यक्ती जाहीरपणे तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप देतील आणि तुमच्या सल्ल्याला महत्त्व दिले जाईल. हा बदल अनुभवताना तुम्हाला निसर्गाच्या न्यायाची जाणीव होईल. तुम्ही राखलेल्या संयमाचे हे गोड फळ असेल, ज्यामुळे तुमचा गमावलेला आत्मविश्वास 1000 पटीने वाढेल. लोक तुमच्याकडे एक मार्गदर्शक म्हणून पाहू लागतील आणि प्रगतीचे सर्व बंद दरवाजे उघडतील. चौथ्या दिवशी तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आणि नात्यांमध्ये एक सुखाचा काळ सुरू होईल. मेष राशींचे लोक मनाने खूप हळवे असतात, सर्वांसाठी धावून जातात, पण आपल्याला समजून घेणार कोणी नाही या विचाराने तुम्ही अनेकदा एकटेपणा अनुभवला आहे. पण या दिवशी नात्यांमधील सर्व गैरसमज आणि जुनी कटुता एका क्षणात संपून जाईल. समोरची व्यक्ती स्वतःहून आपल्या चुकीची माफी मागेल आणि तुमच्या प्रेमाची किंमत तिला पटेल. हा भावनिक बदल तुमच्या डोळ्यात आनंद अश्रू आणेल. जे लोक अजूनही एकांकी आहेत त्यांच्या आयुष्यात एका योग्य जोडीदाराचा प्रवेश होईल, जो तुम्हाला मानसिक आधार देईल. तुम्हाला जाणवेल की कोणती तरी अदृश्य शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे आणि सांगत आहे की घाबरू नकोस, मी सोबत आहे. मनातील मरगळ संपून आयुष्य पुन्हा एकदा उत्साही वाटू लागेल, ज्यामुळे तुम्ही भविष्यातील नवीन स्वप्ने पाहू लागाल. कौटुंबिक सौख्य लाभल्याने तुम्हाला जीवनाचे खरे समाधान मिळेल. 5व्या दिवशी म्हणजेच या परिवर्तनाच्या शेवटच्या टप्प्यात तुमच्या आरोग्यात आणि ऊर्जेमध्ये एक कमालीचा बदल होईल. हा तुमच्या अंतर्गत शक्तीचा महाविस्फोट असेल. गेल्या काही दिवसातील शारीरिक थकवा, मानसिक नैराश्य. गुरुजी म्हणतात की शरीर हे मनाचेच प्रतिबिंब असते आणि जेव्हा मन स्वामींच्या चरणी समर्पित होते तेव्हा शरीरही आपोआप निरोगी होऊ लागते. स्वामी समर्थ नेहमी सांगायचे, काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे गुरुजी सांगतात. गुरुजींच्या मतानुसार खरी ऊर्जा बाहेरून येत नाही, ती आपल्या श्रद्धेतून आणि भक्तीतून निर्माण होते. गुरुजी सांगतात की जो भक्त मनापासून नामस्मरण करतो त्याच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा हळूहळू दूर होतो. म्हणून गुरुजी आवर्जून सांगतात की या सुवर्ण काळात नियमित स्वामींचे नामस्मरण करत राहा. गुरुजींच्या शब्दात जे मनापासून मागतात त्यांना स्वामी कधीच रिकाम्या हाताने पाठवत नाहीत. त्यामुळे गुरुजी सांगतात की पुढे जो बदल अनुभवाल तो केवळ नशीब नसून स्वामींच्या कृपेचा प्रत्यक्ष पुरावा असेल. आणि आजारपण रात्रीतून गायब होईल असं म्हणलं तर आश्चर्य वाटेल, पण हे प्रत्यक्षात घडणार आहे. शरीरात एक नवं चैतन्य भरून येईल, स्वतःमध्ये एक प्रचंड शक्ती जाणवू लागेल, मनातील सगळी गोंधळ भीती मिटून जाईल आणि तुमचे निर्णय अचूक आणि ठाम होतील. आतून एक खात्री वाटेल की आता कोणतीही नकारात्मकता तुम्हाला हरवू शकणार नाही. तुम्ही घेतलेले मोठे धाडसी निर्णय बरोबर ठरतील आणि लोक तुमच्या कार्यपद्धतीचं तोंड भरून कौतुक करतील. हा बदल पाहून आजूबाजूचे लोक चकित होतील, कारण हा क्षण तुमच्या आयुष्यातील सुवर्ण काळाची खरी सुरुवात असेल. यापुढे तुम्हाला अडवण्याची हिंमत कोणातही नसेल. तुम्ही निर्भयपणे विजयाच्या रस्त्यावर पुढे जाल. हा विधात्याकडून मिळालेला असा आशीर्वाद असेल जो तुम्हाला सुरक्षित आणि भरभराटीच्या भविष्याकडे घेऊन जाईल. मेष राशीसाठी 25 जून नंतरचा हा काळ केवळ अंदाज नाही तर थेट ईश्वरी संकेत समजा. नशीब आता पूर्णपणे बदलतंय, कारण तुमच्या राशीस्वामी मंगळ खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा आहे. या जगात काहीही विनाकारण घडत नाही, त्यामुळे या दैवी शक्तीवर श्रद्धा असेल तर ही सकारात्मक ऊर्जा स्वीकारण्यासाठी कमेंटमध्ये जे महाकाल नक्की लिहा. जो मनापासून श्रद्धा ठेवतो त्याच्यावरच या सुवर्ण काळात आशीर्वादाचा वर्ष होतो. हा खास व्हिडिओ तुमच्या मेष राशींच्या मित्रमंडळींना नक्की शेअर करा. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, कारण पुढच्या व्हिडिओत आणखी एक मोठं रहस्य उघड होणार आहे. ईश्वर तुमचं कल्याण करो. धन्यवाद.